नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक हे संत्र्यामध्ये आम्ल असते. प्रश्न क्रमांक दुसरा, सोडियम कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेटला खाण्याचा सोडा या नावाने ओळखले जाते. मग तिसरा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सभापती यांना आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6 महिने पदावर राहू शकतो. प्रश्न क्रमांक 5 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू या राज्यात मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 6 संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 15 फेब्रुवारी साजरी करण्यात येते. प्रश्न क्रमांक 7 खालील कोणी गदर संघटनेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाला हरदयाळ यांनी गद्दार संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8 सामाजिक परिषदेचे जनक टिंबटिंब यांना संबोधले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना सामाजिक परिषदेचे जनक संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 9 लाला लजपतराय यांनी खालील कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 10 पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 मध्ये पहिली भारतीय महिला परिषद स्थापन करण्यात आली व त्याचे अध्यक्ष रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 11 अभिनव भारत सोसायटी कोणत्या व्यक्तींनी स्थापन केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विनायक सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटी या व्यक्तीने स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 12 स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 13 नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय मंत्रालय यांनी नमस्ते ही योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 14 ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2006 रोजी ट्विटरची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 15 सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 16 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 943 हे भारताचे लिंग गुणोत्तर होते. प्रश्न क्रमांक 17 रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 350 ml हे एका व्यक्तीचे रक्त घेतले जाते. प्रश्न क्रमांक 18 नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे टिंबटिंब या देशात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा या देशात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे आहेत. प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राजशी संबंधित आहे. 20 86वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे तेव्हा पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 21 कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
छत्रपती संभाजीनगर ही भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे? प्रश्न क्रमांक 23वा, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन. प्रश्न क्रमांक 24वा, खालीलपैकी फकीरा कादंबरी कोणाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्रात तिल्लारी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या जिल्ह्यात तिल्लारी धरण आहे. 26वा, गड आला पण सिंह गेला हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 27वा, लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्याने लाडली लक्ष्मी योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 28वा, रयतवारी पद्धत किती साली चालू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू झाली. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1975 मध्ये महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 31वा, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद या शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 हा मिळाला आहे.